भाजपची दक्षिण मुंबईतील बाईक रॅली रद्द करण्यात आली आहे। आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली ही बाईक रॅली होणार होती। वाहतूक पोलिसांनी परवानगी नाकारल्यानं ही बाईक रॅली रद्द करण्यात आली आहे। तर 5 ते 8 वाजे दरम्यान या बाईक रॅलीचं नियोजन करण्यात आलं होतं। तर आत्ताच्या घडीची मोठी बातमी आपण पाहतोय, भाजपची दक्षिण मुंबईतली बाईक रॅली ही रद्द करण्यात आली आहे। तर 5 ते 8 या वाजे दरम्यान या बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली या बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। वाहतूक पोलिसांनी ही परवानगी नाकारल्यामुळे ही बाईक रॅली रद्द करण्यात आली आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहे आपले प्रतिनिधी चेतन ननावरे। चेतन, भाजपची दक्षिण मुंबईतली ही जी बाईक रॅली होती ती आता रद्द करण्यात आली आहे, काय अधिक अपडेट या संदर्भात? निश्चितच अंकिता, ठाकरेंना आव्हान देण्यासाठी कुठेतरी यामिनी जाधव यांच्या प्रचारासाठी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवडी आणि भायखळा परिसरामध्ये या बाईक रॅलीचे आयोजन केलेलं होतं। आणि या दोन्ही विधानसभेमध्ये एकूण 12 वॉर्ड आहेत। प्रत्येक वॉर्डमधून किमान 50 बाईक्सवर या रॅलीमध्ये सामील होत, म्हणजे जवळपास 500हून अधिक बाईक या रॅलीत समाविष्ट होण्याची शक्यता होती। आणि म्हणूनच वाहतूक पोलीस आहे त्यांनी संध्याकाळची वेळ पाहता, हा पीक अवर आहे त्यामुळे वाहतुकीच्या कारणास्तव, वाहतूक कोंडीच्या कारणास्तव या बाईक रॅलीला परवानगी नाकारलेली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा आता भाजपकडून येत्या 2 दिवसामध्ये सकाळच्या वेळेमध्ये कदाचित या बाईक रॅलीचं आयोजन केलं जाऊ शकतं। मात्र तुर्तास तरी ठाकरेंना आव्हान देण्याचा जो प्रयत्न होता शेलारांचा आणि भाजपचा तो फसलेला आहे। अंकिता, चेतन, धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल। तर भाजपची दक्षिण मुंबईतली बाईक रॅली ही रद्द करण्यात आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।